जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। 61.35 कोटी रुपये खर्च करून पोलीस निवास संकुल उभारणार। महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज इचलकरंजी येथील पोलीस गृहनिर्माण महामंडळ मार्फत बांधण्यात येत असलेले बहुमजली पोलीस निवासस्थानाच्या कलानगर येथील बांधकामांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। सदरचे कामाची प्रशासकीय मान्यता आमदार सतेज पाटील हे गृहराज्यमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून मिळालेली होती। त्याला 20 जानेवारी 2021 रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या 200 निवासस्थानावर एकूण 61.35 कोटी रुपये खर्च होणार असून एक अद्ययावत पोलीस निवास संकुल या ठिकाणी उभारले जात आहे। या कामाची आज रोजी पाहणी करून आमदार बंटी पाटील यांनी संबंधित मक्तेदार यांना सदरचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी DYSP मान्य साळवे सोये तसेच पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार शशांक बावचकर, राहुल खंजिरे, संजय कांबळे, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सयाजी चव्हाण यांच्यासह सर्व उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत। न्यूज चॅनल प्रतिनिधी कॉन्ट्रॅक्टरने जून अखेरपर्यंत कार्यक्रम दिलेला होता, त्यानंतर तो कार्यक्रम अपेक्षित एस्टिमेट 60 किती 48 इंटरव्हल आहे। आता 2 टावर झाले, अजून तिसरा टावर होता आहे कोल्हापूरमध्ये पण टावर 2 आपण इथं 2 केले, दक्षिणपूरला केले। आता पुढच्या फेजसाठी पाठपुरावा करू आपण, जागा आहे। हा एक तुमचा महत्त्वाचा प्रकल्पाचा म्हणता येईल कोल्हापूरला पाणी आणलं नाही मागच्या वेळी ज्यावेळी गृहराज्यमंत्री असताना त्याचा पाठपुरावा केला, तारखा आहे माझ्याकडे, त्याबद्दल काय किती तारखेला प्रशासकीय मंजुरी झाली, कशा पद्धतीने आपण प्रयत्न केला आणि आनंद आहे की कोल्हापूरमध्ये हे मला करता आलं याचा आनंद। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।